हॅलो 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 हॅलो. युवा इलेव्हन तुमचा 12वा खेळाडू. सौरभ येतोय गोलंदाजी मार्गवर, फलंदाजीसाठी वैभव आणि दर्पण याला आपण बघतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. कारण 4 बॉल या ओव्हरमध्ये हाताळले गेलेत. 5 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रथम तर बॅटिंग करतोय. टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला गेला होता कोळीस्वामीनी या संघाच्या कर्णधाराकडून की बॅटिंग करण्याचा. तो निर्णय कुठपर्यंत यशस्वी होईल का, कारण मागचा मॅच पराजयाकडे जा गरजेचं आहे. गरजेचं आहे. लक्षात घ्या, तुमचीच टुर्नामेंट आहे, तुम्ही सर्वजण खेळत आहे. धूम्रपान करून कोणी मैदानामध्ये उतरायचं नाही आहे. जो संघाचा खेळाडू त्या संघामध्ये आढळला तर त्या संघातून त्या खेळाडूला पूर्णपणे या स्पर्धेमधून बॅन केली जाईल. हे फक्त शब्द माझे आहेत. आयोजकाने आमच्यापर्यंत ही सूचना पोहोचवली की कुठलाही खेळाडू धूम्रपान करून मैदानामध्ये उतरणार नाही आहे. आढळल्यास त्याला कमीत कमी 3 वर्ष बॅन केली जाईल. वन शॉट म्हणजेच धावसंख्या 10 वरती पोहोचले. 1.2 ओव्हरचा खेळ संपला गेला आहे. दिपेश या गोलंदाजाला आपण बघतोय. दर्पण स्ट्राईक एंडला आहे. हो कॅच आहे, शतरक्षक येत आहेत. सुंदर झेल. पहिला विकेट डाऊन होतोय टीम कुलस्वामिनी या संघाचा. प्रदीप याला आपण बघतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. यावेळी अप्रतिम प्रयत्न केले गेले होते. मॅच मात्र इथे सोडला गेला. मागच्या मॅचमध्ये तुम्ही पाहिला होता कॅच सुटल्यानंतर तोच फलंदाज अगदी आक्रमक झाला होता आणि त्याच संघाला नक्कीच त्या पराजयाकडे जावं लागलं होतं. कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जात आहे. एखादा झेल सुटल्यानंतर तो फलंदाज आक्रमक होतोय आणि ते आपण पाहिलं आहे. यासाठी कॅच पकडा आणि मॅच पकडा. फटका खेळला जातो. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण केली जाते. सिंगलने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा.
12 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा इथे आपण बघतोय. चला घाई करा, लक्षात घ्या अंपायर 20 मिनटं टायमर ऑन करा तुम्ही, कारण वेळ आता कमी आहे. एन्जॉय मित्रांनो खूप केलीत, आता शिक्षा तुम्हाला दिली जाईल तुम्ही टायमर जर कमी जास्त वापरलात. पहिलाच बॉल डॉट इथे पाहायला मिळतोय. ओहो चांगला बॉल आहे, अप्रतिम षटक पाहायला मिळतोय. गोलंदाज वेदांत वैभव याला कामगिरी करणं गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण खेळाडू आहे, कर्णधार आहे आणि ते कर्णधाराची भूमिका इथे मात्र पूर्ण करावी लागेल. आपण कर्णधार आपल्याला का ठेवले गेले ते सिद्ध करण्याची संधी आता मात्र इथे वैभवकडे आहे. पाहायचंय काय केलं जाईल. मात्र एका साईडने चांगली गोलंदाजी, फटका खेळलाय सरसच्या दिशेला, मात्र चेंडू जाते सर 6 धावांसाठी षटकार. सतरा धावा. चला मॅच ऑन करा. मयूर येतोय न्यू बॅट्समन मैदानामध्ये. मयूर आणि प्रदीप ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते.
नेक्स्ट बॉल वेदांत गोलंदाजी मार्गावर. ओ हो 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 दांडी गुल विकेट. न्यू बॅट्समन मैदानामध्ये प्रजय. गोलंदाजी मार्गवर शुभम. पहिलाच बॉल. ओहो यावेळी केलेला आहे सरळच्या दिशेला. सिंगल पूर्ण केली जाते. 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये अगोदरच्या ओव्हरमध्ये वेदांत काय गोलंदाजी केली होती. महत्त्वपूर्ण विकेट वैभव. त्यानंतर आपण पाहिला तर संदीप बाद झाला होता. आणि आता मात्र मैदानामध्ये मयूर आणि प्रजय ही जोडी पाहायला मिळते. पॅटची कडा येते. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतायत. संघाची धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 19 रन 19 धावा. पहिल्या 3 बॉलमध्ये चांगली गोलंदाजी शुभम याची. हो 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 काय बॉलिंग आहे, काय बॉलिंग आहे. व्हेरिएशन आहे, टप्पा आहे, टर्न आहे. त्याला प्रत्येक विकेटला आणि प्रत्येक बॉलला एकत्र येऊ नका. त्यामुळेच आज एवढा वेळ खर्च झाला लक्षात ठेवा. मॅच संपल्यानंतर अर्धा तास तुम्ही डीजेवर अगदी फुल डान्स करू शकताय. फटका चांगला खेळलाय. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करताय. सिंगलने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचलाय. जाऊन तो म्हणजेच 20 रन 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आज मात्र युवा 11 या संघाच्या माध्यमातून संघर्षमय क्रिकेट केलं. मेहनत खूप केले, क्षेत्ररक्षण चांगलं केलं, गोलंदाजी चांगली केली. आणि त्यानंतर आपण बघतो 4 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त धावफलक हे 20 पाहायला मिळतोय. अंतिम षटक बॉलर गोलंदाजी मार्गवर 22 येत आहे. पहिलाच बॉल सिंगल पूर्ण करतायत. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 21 21 आकड्यावरती पाहायला मिळते. फटका खेळला आहे. कॅच घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. 2 धावा या बॉलवरती. फटका खेचलाय सरळ हातामध्ये आहे. खेळ विस्तावलाय आणि इथे मयूर याला परतावा लागतंय. अंकित येतोय. न्यू बॅट्समन मैदानामध्ये अंकित या फलंदाजाला पाठवले गेले. सिंगल पूर्ण केली जाते. धावसंख्या धाव फलकावरती 24 या आकड्यावरती पाहायला मिळते. 6 गडी बाद 24 धावसंख्या. फटका खेचलाय सरळ हातामध्ये आहे. अप्रतिम खेळ टीपला गेला आणि इथे फलंदाज बाद होतोय. अंतिम बॉल बाकी आहे. धावसंख्या 24. वाईट बॉल इथे पाहायला मिळतोय.
7 गडी झालीत बाद 7. शुभम येतोय न्यू बॅट्समन मैदानामध्ये. फटका खेळला गेला. सिंगल पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. विकेट. अंतिम बॉलवरती आलेली सिंगल. सिंगलने धाव फलक 25 या आकड्यावरती पाहायला मिळते. स्कोरिंग ठेवायचीच नाही कधी. हे मगजमारी असते म्हणून आम्ही मोठ्या टुर्नामेंटला कधी 5 गेम आहे हँड्रमचं. ओरम मध्ये नाही तुझं सक्सेस होत. हँड्रम मध्ये काय होईल सक्सेस. पाच पाच ओव्हर कंपल्सरी करावेच लागतील. कारण काय माहिती 4 ओव्हरचे तुम्ही जर आता खेळवलंत ना. अरे तरी पण 4ला पण जास्तच होणार माहिती आहे. अरे मला तर सकाळी 6 वाजता जॉबला जायचंय. तुझ्या बरोबर कोण नाही आलं दुसरं. बघ ना कोण कॉन्टॅक्ट करून यायचं असलं तर. आता कोण नाही येणार. भैया का नाही आला. भैयाकडे होतो नाही ह्याचा इकडचा तर मी मला सांगितलं. तो माझा मित्र आहे ना ऋतुज. मला बोलला ऋतुज पांडेला सांगितलं. मी बोला होतो तुझ्या तुला मला बोलला. पांडे हाय कुठे आहे. सोल टॉप 10 फिनिश नाही केली बघ ना. इंटरनॅशनल स्लॉट पांडे कुठे आहे. ओजी 26 टू विन आहे ना. हां पण सोलला टॉप 10 मध्ये फिनिश करायचं होतं. पाहिजे 27 पाहिजेत ना. चला रॉयल जगन्नाथ आणि चंदनवाडी सुपर किंग्स. रॉयल जगन्नाथ आणि चंदनवाडी सुपर किंग्स दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यायचे. रॉयल जगन्नाथ आणि चंदनवाडी सुपर किंग्स दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी या. चला मॅच ऑन करा. 26 रन्स टू विन्स. 27 टू विन आहे सॉरी. युवा 11 12th मॅन पाठवा. युवा 11 आणि कुलस्वामिनी कुलस्वामिनी 12th मॅन. शुभम येतो पहिलाच गोलंदाज. फलंदाजीसाठी सौरभ आणि वेदांत ही जोडी मैदानामध्ये. नेक्स्ट बॉल शुभम याचा. ओहो यावेळी वाईट बॉल इथं पंच घोषित करतात. अवांतर धावेने सुरुवात केली गेली गोलंदाजाकडून. पहिला अवांतर या पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नो चेंडू पंच घोषित करतात. फ्री हिटचा बॉल इथे पाहायला मिळेल. त्रिफळाची इथे मात्र इथे फ्री हिटचा बॉल आहे. नेक्स्ट बॉल सिंगल या बॉलवरती पूर्ण करतात. संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचले.
सौरभ याला आपण बघतोय प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी पहिल्या बॉलमध्ये सिंगल घेतली होती, त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. दोन धावा या बॉलवरती पूर्ण करतायत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 6 धावा. 30 बॉलमध्ये 27 धावा जिंकण्यासाठी पूर्ण करायच्या. ओव्हर झाले अंपायर, ओव्हर झाले. पाच चेंडू आणि 8 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम बॉल बाकी आहे. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतायत. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा या धाव फलकावरती आपण बघतोय. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. रॉयल जगन्नाथ आणि चंदनवाडी सुपर किंग्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी या. चंदनवाडी सुपर किंग्स कॅप्टन लवकरात लवकर यायचे. एक सिंगल या बॉलवरती धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 26. एका धावेची फक्त गरज आहे. वाईट बॉल आणि इथे सामना जिंकलाय युवा 11 या संघाने. चला मॅन ऑफ द मॅच भावेश कदम याने यायचे. चला चंदनवाडी सुपर किंग्स कर्णधार लवकरात लवकर यायचे.